हॅलो फ्रेंड, टू डिस्कस अबाउट फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली. विद्यार्थी मित्रांनो, आज ट्रिग्नॉमेट्री 2 मधल्या आपल्याला फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलीचा डिस्कशन प्रूफ आणि त्याच्यावरची उदाहरणं आपल्याला सॉल्व करायचे. सुरुवातीला आपण जनरल बेसिकमध्ये तुम्हाला काही पॉईंट विचारू. या ठिकाणी साइन 3x प्लस साइन 5x जर असेल तर याला साइन 8x असं रिप्रेझेंट करता येते का? त्याच्यानंतर कॉस ऑफ 4x मायनस कॉस एक्स मस्ट बी इक्वल टू कॉस 3x असं रिप्रेझेंट केलं जाते का? ज्यावेळेस आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की या ठिकाणी साइन 3x प्लस साइन 5x बरोबर साइन 8x किंवा कॉस 4x मायनस कॉस एक्स इज इक्वल टू कॉस 3x, तर अशी पॉसिबिलिटी पॉसिबल नाही. ज्या मुलांचा अभ्यास नसतो त्या मुलांना समजतच नाही. ते लहान मुलासारखे साइन 8x लिहितात, ते लहान मुलासारखे कॉस 3x लिहितात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं ॲडिशन डायरेक्ट करता येणार नाही. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं सबट्रॅक्शनसुद्धा डायरेक्ट केलं जात नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, जर या ठिकाणी साइन सी प्लस साइन डी आलेला असेल त्याचे ॲडिशन पॉसिबल होणार नाही. साइन सी मायनस साइन डी असेल तर आपल्याला सबट्रॅक्शनसुद्धा लवकर करता येणार नाही. तसंच तुमचं कॉस सी प्लस कॉस डी असेल किंवा कॉस सी मायनस कॉस डी असेल, याचं कन्व्हर्शन आपल्याला कसा करायचा तोच अभ्यास आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. ढोबळ मनानं आपल्या मनामध्ये असा विचार येतो की सर साइन 3x प्लस साइन 5x बरोबर साइन 8x येते, पण असं रिप्रेझेंट तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये करता येणार नाही. तुमच्या दिलेल्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये साइन आणि कोसाइन दिलेले असतील किंवा साइन आणि कॉस दिलेले असतील. त्या फंक्शनचं तुम्हाला जर ॲडिशन सबट्रॅक्शन करायचं असेल तर या मेथडनं करता येणार नाही. मग त्या फंक्शनचं तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन जर करायचं असेल तर त्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमधला तुम्हाला साइन किंवा कोसाइनच्या प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करणं पडते. म्हणजे काय म्हटलं सर, पहा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी साइन सी प्लस साइन डी असेल तर तुम्ही या ठिकाणी या साइन सी प्लस साइन डीला 2 टाइम साइन ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2 या फॉर्मॅटमध्ये लिहितात. म्हणजे मला जर साइन सी प्लस साइन डी डिटरमाइन करायचं असेल तर तुम्हाला जे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन दिलेलं असेल तर या दोन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमधल्या साइनच्या ॲडिशनला तुम्हाला साइन कॉसच्या प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करणं पडते. कशात करणं पडते? साइन कॉसच्या प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करणं पडते. त्याच्यापासून जे फॉर्म्युले तयार होतात त्या फॉर्म्युल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले असे म्हणतात. काय म्हटलं सर, पहा एकदा डबल. तुमच्या दिलेले दोन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असतील, दोन्ही साइन असतील किंवा दोन्ही कॉस असतील, याची किंमत जर डिटरमाइन करायची असेल तर याचं कन्व्हर्शन तुम्हाला प्रॉडक्टमध्ये करणं पडेल. कोणाच्या प्रॉडक्टमध्ये करणं पडेल? साइन आणि कॉसच्या. आणि त्या प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट केल्यानंतर त्याचं उत्तर काढणं पडेल. असं जी कन्सेप्ट तयार होतो त्या कन्सेप्टला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले असं म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, सर काय म्हणतात, द सम अँड डिफरन्स ऑफ साइन अँड कोसाइन्स ऑफ टू अँगल्स ॲज अ प्रोडक्ट ऑफ साइन अँड कोसाइन दीज आर कॉल्ड ॲज फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. डबल एकदा पहा, डबल. द सम अँड डिफरन्स, हे पहा, साइन सी प्लस साइन डी किंवा साइन सी मायनस साइन डी किंवा कॉस सी प्लस डी किंवा कॉस सी मायनस डी, सम ऑर डिफरन्स. पहा, द सम अँड डिफरन्स ऑफ टू साइन्स साइन साइन कॉस कॉस ऑर कोसाइन, दोन्ही साइन किंवा दोन्ही कॉसाइन असतील, ऑफ टू अँगल्स ॲज द प्रोडक्ट ऑफ साइन अँड कोसाइन, ॲज द प्रोडक्ट ऑफ साइन अँड कोसाइन दीज आर कॉल्ड ॲज फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. दोन्हीच्या दोन्ही साइन आहे, दोन्हीच्या दोन्ही साइन आहे, दोन्ही कॉस आहे. याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमधल्या टर्मला तुम्हाला साइन कॉसच्या प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करणं पडते. त्याच्यापासून जो तयार होतो त्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले असं म्हणतात. हे बघा, 2 टाइम साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी साइन मायनस सी बाय 2. म्हणजे दोन्ही साइनच्या प्लसला साइन कॉसच्या प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट केलं, याला म्हणतात फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. याचं थोडं अपोजिट चाला. पहा, द फॉर्म्युले टू एक्सप्रेस द प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स इज कॉल्ड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले. समजा या ठिकाणी असं आलेलं आहे, 2 टाइम साइन ए इंटू कॉस बी इज इक्वल टू साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी आलेली. पहा आता काय म्हटलं सर, द फॉर्म्युला टू एक्सप्रेस द प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स. पहा, हा जो तुमचा प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टला तुम्ही सम किंवा डिफरन्समध्ये जर एक्सप्रेस करू असाल त्याला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले असं म्हणतात. पहा, एकदम सुंदर भाषेत तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तुमचा जो दिलेला प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टला जर तुम्ही ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये जर साइन कॉसच्या कन्वर्ट करत असाल त्याला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले असं म्हणतात. पहा, द फॉर्म्युला टू एक्सप्रेस द प्रॉडक्ट, हा प्रॉडक्ट इंटू द सम ऑर डिफरन्स, सम असेल किंवा डिफरन्स असेल,
इज कॉल्ड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली. म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युलीचा अभ्यास करायचा आहे. किती फॅक्टरायझेशन फॉर्म्युली आहे, किती डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली आहे, त्यामधला एक प्रूफ सांगण्याची मी प्रयत्न करेल. बाकी प्रूफ तुम्हाला तयार करायचे. चला, तुम्हाला आता फॅक्टरायझेशन समजलं, डिफॅक्टरायझेशन समजलं. तुम्हाला कोणकोणचे फॉर्म्युले पाहायचे ते बोर्डवर पहा. तुम्हाला फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये पहिला प्रकार येतो या ठिकाणी पहा, साइन सी प्लस साइन डी. दुसरा येतो साइन सी मायनस साइन डी. नंतर येतो कॉस सी प्लस कॉस डी. आणि नंतर येतो तुमचा कॉस सी मायनस कॉस डी. म्हणजेच ट्रिग्नॉमेट्रीच्या साईन किंवा कोसाईनच्या सममधल्या टर्मला तुम्हाला प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पहा, सम अँड डिफरन्स ऑफ साईन अँड कोसाईन्स ऑफ टू अँगल्स ॲज द प्रॉडक्ट ऑफ साईन अँड कोसाईन. तर पहिला जो साइन सी प्लस साइन डी आहे त्याची किंमत असते तुमची 2 टाइम साइन ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. दुसरा जो साइन सी मायनस डी असतो तो असतो कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी बाय 2. तिसरा जो असतो तो असतो 2 टाइम कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. चौथा जो कॉस सी मायनस कॉस डी असतो त्याचे दोन आहे, -2 टाइम साइन ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी बाय 2. सी जर डीपेक्षा मोठा असेल तर हा घ्या, किंवा डी जर हा सी पेक्षा मोठा असेल तर हा घ्या, 2 टाइम साइन ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू साइन ऑफ डी मायनस सी बाय 2. आता या फॉर्म्युल्याचे प्रूफ कसे तयार करायचे त्याच्याविषयी मी तुम्हाला चर्चा करतो. एक प्रूफ समजून सांगतो, बाकीचे चारही प्रूफ तुम्ही तयार करा. म्हणजे आता आपल्याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीमध्ये जो साइन सी प्लस साइन डी दिलेला आहे त्याची किंमत 2 टाइम साइन ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2 कसं येते ते आपण प्रूव्ह करू. पहा, टू प्रूव्ह दॅट साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 टाइम साइन ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. हा आपल्याला प्रूफ द्यायचा आहे, हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे साईन फंक्शनचं कन्वर्शन आपण प्रॉडक्टमध्ये करतो साईन कोसाईनच्या, याला आपण फॅक्टरायझेशन फॉर्म्युला असं म्हणतो. मला जर आता हा प्रूफ द्यायचा असेल तर मला बॅक म्हणजे पाठीमागं जाणं पडेल की नेमका हा प्रूफ कसा तयार होऊ शकतो. मी याच्या मागं 2 ट्रिग्नॉमेट्रीचे पार्ट पाहिले, एकामध्ये पाहिलेले कंपाऊंड अँगल, एकामध्ये पाहिलेले मल्टिपल अँगल. जर इथं साइन सी प्लस साइन डी दिलेला असेल तर या ठिकाणी कंपाऊंड अँगलची मदत घ्या. आता कोणते कंपाऊंड अँगल आहे, यामध्ये साइन सी प्लस साइन डी दिल्यामुळं आपण कंपाऊंड अँगलची मदत घेणार. पहा, इथं तुमचा साइन सी प्लस साइन डी दिलेला आहे, साइनचा कंपाऊंड अँगल घेऊ आपण. पहा, वी नो कोणचा कंपाऊंड अँगल येईल तुमचा, इथं साइन आहे इथं साइन आहे, तर तुमचा साइन ए प्लस बी घ्या. बरोबर आहे, इथं तुमचा साइनच आहे म्हणजे इथं तुम्ही साइन ए मायनस बी घ्या. लक्ष द्या, आता साइन ए प्लस बी कोण आहे, साइन ए मायनस बी कोण आहे सांगण्याची गरज नाही, अभ्यास एकदम परफेक्ट आहे तुमचा. चला सगळे माझ्यासोबत म्हणा, साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. दुसरा कोणचा आहे पहा तुमचा, याला इक्वेशन नंबर 1 द्या. इथं आलं तुमचं साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 इक्वेशन 2 दोन्ही साइन का घेतले, कारण इथं साइन दिलेलं होतं. मग एक साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, या दोन्ही साइनच्या मदत कोणची साइन ए प्लस, तर इक्वेशन 1 + 2 करा. पहा, इक्वेशन 1 + 2 काय आलं बा, LHS. इथं आलं तुमचं साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी इज इक्वल टू, एक पार्ट लिहू आपण. पहिला आला तुमचा साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी प्लस काय आलं पहा, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. सारख्या टर्म गेट कॅन्सल, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल झाली. इथं कोणाला पहा, साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी, साइन ए कॉस बी, साइन ए कॉस बी, 2 टाइम साइन ए कॉस बी. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 3.
हे जे इक्वेशन नंबर 3 तयार झालं, याच इक्वेशनला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले असं म्हणतात. काय झालं पहा, प्रूफ देण्यासाठी साइन ए प्लस बी घेतला, प्रूफ देण्यासाठी साइन ए मायनस बी घेतला, या दोघांची ॲडिशन केली, हा तुमचा इक्वेशन नंबर 3 तयार झाला. इकडे पहा, द फॉर्म्युला टू एक्सप्रेस द प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स, म्हणजे या दोन प्रॉडक्टला सम आणि डिफरन्समध्ये एक्सप्रेस करतो, याला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युले असं म्हणतात. आता आपला येणारा प्रूफ आणि हा फॉर्म्युला सगळा सारखा आहे. इथं तुमचा साइन सी आहे, इथं ए प्लस बी आहे, इथं साइन डी आहे, इथं ए मायनस बी आहे, इथं सी प्लस डी बाय 2 आहे, इथं ए आहे. म्हणजे सरळ सरळ आपल्याला इक्वेशन 3मध्ये ए प्लस बीच्या जागी सी आणायचा आणि ए मायनस बीच्या जागी डी आणायचा. म्हणजे इक्वेशन 3मध्ये तुम्हीच एकदम शांततेनं पुट करा, ए प्लस बी इज इक्वल टू सी इक्वेशन नंबर 4 आणि ए मायनस बी इज इक्वल टू डी इक्वेशन नंबर 5. एकूण एक शब्द तुम्हाला समजला पाहिजे. तुम्हाला जो प्रूफ पाहिजे होता त्या प्रूफमध्ये ए प्लस बीच्या जागी सी पुट करा, ए मायनस बीच्या जागी डी पुट करा. चला आता दुसरं काम करा, तुम्ही सी आणि डीच्या किमती डिटरमाइन करा. जर मला सी आणि डीची किंमत डिटरमाइन करायची असेल तर मी काय करेल ते पहा, इक्वेशन 4 + 5 मला ए बीच्या किमती डिटरमाइन करायच्या आहे, तर इक्वेशन 4 + 5ची मी सम करेल. इथं ए मायनस बी बरोबर डी आला, इथं बी बी गेट कॅन्सल झाला. 2a इज इक्वल टू सी प्लस डी, दॅट इज ए इज इक्वल टू सी प्लस डी बाय 2. हे तुमचा ए तयार झाला. आता मला जर बी हवा असेल आणि मला जर बीची किंमत काढायची असेल तर इक्वेशन 4 आणि 5 या दोघांचं सबट्रॅक्शन करणं पडेल. पहा, ए प्लस बी बरोबर सी, ए मायनस बी बरोबर डी, ॲडिशन केली, ए भेटला. आता इक्वेशन 4 - 5 करून पहा, इथं आलं ए प्लस बी इज इक्वल टू सी, ए मायनस बी इज इक्वल टू डी, इथं मायनस, इथं प्लस, इथं मायनस, हा कॅन्सल, ट्वाईस बी इज इक्वल टू सी मायनस डी, बी इज इक्वल टू सी मायनस डी बाय 2. म्हणजे आपल्या दिलेल्या प्रॉब्लेममध्ये एची किंमत डिटरमाइन झाली, बीची किंमत डिटरमाइन झाली, ए प्लस बी सी ए मायनस बी डी ए. देअरफॉर इक्वेशन 3. इक्वेशन 3मध्ये काय काय चेंजेस होतात ते शांततेनं ऑब्झर्व करा. साईन जसाच्या तसा तुमचा जो ए प्लस बी असेल तिथं सी येईल, साईन जसाच्या तसा तुमचा जो ए मायनस बी आहे त्याच्या जागी डी येईल. इथं आला साईन सी प्लस साईन डी. हा 2 जसाच्या तसा, साईन जसाच्या तसा. ए म्हणजे कोणाला पहा, सी प्लस डी बाय 2, बरोबर आहे. नंतर कॉस जसाच्या तसा, बी म्हणजे कोणाला, सी मायनस डी बाय 2. दिस इज द प्रूफ फॉर फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. पहा, दिस इज प्रूफ फॉर फॅक्टरायझेशन फॉर्म्युली. हा जो प्रूफ आहे हा तुमच्या फॅक्टरायझेशन फॉर्म्युलीचा प्रूफ त्या ठिकाणी डेव्हलप झाला. एकाच प्रूफवर मी तुम्हाला 4 प्रूफ शांततेनं समजून सांगू शकतो, तुम्ही जर व्यवस्थित ऐकलं तर. मला हा प्रूफ द्यायचा होता. या प्रूफमध्ये मी साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी घेतला, दोघांची ॲडिशन केली, इक्वेशन 3 तयार केलं. इक्वेशन 3ला डी फॅक्टरायझेशन म्हणतात. प्रूफमध्ये ए प्लस बीच्या जागी सी पाहिजे, ए मायनस बीच्या जागी डी पाहिजे. सबस्टिट्यूशन केलं, ए प्लस बी काढताना एची किंमत काढली ॲडिशननं, बीची किंमत काढली सबस्ट्रॅक्शननं, आलेल्या किमती इक्वेशन 3मध्ये टाकल्या. रिक्वायर्ड प्रूफ 100% तुम्हाला समजला. तुम्हाला जराशीही डिफिकल्टी नाही की साइन सी प्लस साइन डी कसा तयार झाला. जर मला साइन सी प्लस साइन डी जर समजला असेल तर मला साइन सी मायनस साइन डी सुद्धा डिटरमाइन करता येतो. कसा डिटरमाइन करता येतो त्याच्याविषयी डबल एकदा चर्चा. पहा, आता पहिला प्रूफ झाला साइन सी प्लस साइन डी. आता मी दुसरा प्रूफ तयार करतो. टू प्रूव्ह दॅट साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू 2 टाइम कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. पहा, फॅक्टरायझेशन डिफॅक्टरायझेशनमधला सेकंड प्रूफ करायचा. बोर्डवर माझ्यासोबत वाचा. साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू 2 टाइम कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी बाय 2. पहा, हा प्रूफ जर मला प्रूफ करायचा असेल तर पहिला प्रश्न विनो, इथं साइन ए, इथं साइन ए. तर चला, साइन ए प्लस बी, साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी इक्वेशन 1. इथं साइन असल्यामुळं साइन ए मायनस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी.
मागच्या प्रूफमध्ये इथं प्लस साईन असल्यामुळं इक्वेशन 1 + 2 केलं होतं. या इक्वेशनमध्ये मायनस साईन असल्यामुळे इक्वेशन 1 - 2 करा. काय करा तुम्ही? इक्वेशन 1 - 2 LHS साईन ए प्लस बी मायनस, बरोबर आहे, साईन ए मायनस बी. दुसरे इक्वेशन घ्या, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. इथं तुमची मायनस साईन येणार, बरोबर. मायनस साईन आली म्हणजे तुम्ही ब्रॅकेट टाका आणि शांततेनं प्रॉब्लेम सॉल्व करा. थोडीशीही गडबड कुठेही करू नका. काय झालं पहा, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये इथं आलं तुमचं साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी मायनस साईन ए कॉस बी मायनस ऑफ मायनस प्लस कॉस ए साईन बी. थोडं लक्ष शांततेने द्या. मायनस साईनला लाईटली घ्यायचं नाही, ब्रॅकेट टाकायचं, मायनसनं मल्टिप्लाय करायचं. साईन ए कॉस बी साईन ए कॉस बी गेट कॅन्सल. इथं आलं कॉस ए साईन बी कॉस ए साईन बी. हा आला तुमचा 2 टाइम कॉस ए इंटू साईन बी. पहा मित्रांनो, इक्वेशन नंबर 3 तयार झालं. काय झालं इक्वेशन 3? साईन ए प्लस बी मायनस साईन ए मायनस बी इज इक्वल टू 2 टाइम कॉस ए साईन बी झालं. इक्वेशन 3 आणि प्रूफ पाहायचा. इथं ए प्लस बी आहे, इथं सी आहे, इथं ए मायनस बी आहे, इथं डी आहे, इथं 2a, इथं 2a, इथं कॉस आहे, इथं कॉस आहे. एच्या जागी सी प्लस डी, बीच्या जागी सी मायनस डी बाय 2. इक्वेशन 3मध्ये जर ए प्लस बीच्या जागी सी हवा असेल तर ए प्लस बी बरोबर सी पुट करा, ए मायनस बी बरोबर डी पुट करा. ए काढताना 4 + 5 काढा, ए भेटतो. 4 - 5 करा, बी भेटतो. आलेल्या किमती इक्वेशन 3मध्ये टाका. साईन सी मायनस साईन डी इज इक्वल टू 2 टाइम कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2 इंटू साईन ऑफ सी मायनस डी बाय 2. पहा, ए प्लस बीच्या जागी सी मायनस ए मायनस बीच्या जागी टी, 2 जसाच्या तसा, एच्या जागी सी प्लस डी बाय 2, बीच्या जागी सी मायनस डी बाय 2. अशा प्रकारे डी फॅक्टरायझेशनचा दुसरा प्रूफसुद्धा तुम्हाला समजला. ॲक्च्युअल मी एकच प्रूफ शिकवणार होतो, पण चला सेकंड प्रूफही तुम्हाला शिकवला. 100% तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला. आता आपण काय करू, याच प्रूफवर तिसरा प्रूफ तयार करू आणि चौथा तुम्हाला होमवर्क देऊ. चालेल? आपण यामध्ये जो तुमचा तिसरा प्रूफ आहे तो घेण्याचा प्रयत्न करू आणि चौथा तुम्हाला होमवर्क देण्याचा प्रयत्न करू. पहा, तिसऱ्या प्रूफमध्ये काय दिलेलं तुम्हाला? प्रूव्ह दॅट cos c plus cos d is nothing but 2 times cos of c plus d by 2 into cos of c minus d by 2. तिसऱ्या प्रूफमध्ये तुम्हाला दिलेलं आहे प्रूव्ह दॅट करा. cos c plus cos d ची किंमत 2 टाइम cos of c plus d by 2 into cos of c minus d by 2 प्रूव्ह करायचं. पहिल्या 2 प्रूफमध्ये साईन असल्यामुळे आपण साईन ए प्लस बी साईन ए मायनस बी हे दोन्ही घेतले होते. प्लसमध्ये ॲडिशन केली होती आणि मायनसमध्ये सबट्रॅक्शन केलेलं होतं आणि नंतर तुमचा दिलेला प्रूफ केला होता. दोन्ही प्रूफ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले. आता प्रूफ नंबर 3 आणि प्रूफ नंबर 4मध्ये तुम्ही काय करणार? इथं जर कॉस दिलेला असेल तर कॉस ए प्लस बी घ्या. इथं जर कॉस दिलेला असेल तर कॉस ए मायनस बी घ्या. कॉसमध्ये प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. इथं काय तयार होते पहा, कॉस ए कॉस बी मायनस साईन ए साईन बी. इथं काय येईल? कॉस ए कॉस बी प्लस साईन ए साईन बी इक्वेशन 1 इक्वेशन 2. तिसऱ्या प्रूफमध्ये जर कॉस सी प्लस कॉस डी दिलेलं असेल तर इक्वेशन 1 + 2 करा. चौथ्यामध्ये जर कॉस सी मायनस कॉस डी दिलेलं असेल तर इक्वेशन 1 - 2 करा. आपण दोन्ही प्रूफचा अभ्यास करून राहिलो. तिसऱ्या प्रूफमध्ये जर आपल्याला प्लस दिलेलं असेल तर या प्रूफमध्ये बिलकुल लहान मुलासारखं आपण इक्वेशन 1 + 2 डिटरमाइन करणार. काय डिटरमाइन होतं पहा, कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी इज इक्वल टू
कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी प्लस दुसरं पहा कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. बिलकुल पहिला दुसरा वर्ग असेल, चौथा पाचवा वर्ग असेल. 2 - 2 0, साइन ए कॉस बी साइन ए कॉस बी 0, 1 + 1 2, 2 टाइम कॉस ए कॉस बी कॉस ए कॉस बी इज नथिंग बट 2 टाइम्स, लक्ष द्या मुलांनो, 2 टाइम कॉस ए कॉस बी. या दोघांची ॲडिशन आली 2 टाइम कॉस ए कॉस बी. इक्वेशन नंबर 3. या इक्वेशन 3ला डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युली असं म्हणतात. काय केलं 3 नंबरच्या प्रूफमध्ये तुम्ही? कॉस सी प्लस कॉस डीमध्ये कॉस ए प्लस बी घेतला, कॉस ए मायनस बी घेतला, दोघांचं ॲडिशन केलं, इक्वेशन 3 तयार केलं. आता तुमचा प्रूफ आणि इक्वेशन 3 चेक करा. इथं ए प्लस बी ए, इथं सी ए मायनस बी ए डी ए. पुट करा. पुट काय पुट करसान? ए प्लस बी बरोबर सी, ए मायनस बी बरोबर डी. या दोन इक्वेशनचे ॲडिशन करा 4 आणि 5ची. ए भेटला सी प्लस डी बाय 2. 4 आणि 5चं सबट्रॅक्शन करा. ए प्लस बी बरोबर सी, ए मायनस बी बरोबर डी, इथं मायनस इथं प्लस इथं मायनस, 2b बरोबर सी मायनस डी बाय 2. एची किंमत भेटली, बीची किंमत भेटली. आलेल्या तुमच्या ए बीच्या किमती ह्या इक्वेशन 3मध्ये टाका. तुम्हाला रिक्वायर्ड प्रूफ येणार आहे. पहा मित्रांनो, इक्वेशन 3मध्ये इथं असेल तुमचा कॉस सी प्लस कॉस डी 2 टाइम कॉस सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. हा आहे तुमचा प्रूफ नंबर 3. पहा तिसऱ्या प्रूफमध्ये कॉस सी प्लस कॉस डीमध्ये काय काय केलं एकदा रिवाईज करा. कॉस ए प्लस बी घेतला, कॉस ए मायनस बी घेतला, दोघांचं ॲडिशन केलं, तिसरं इक्वेशन तयार झालं. 3 इक्वेशनमध्ये ए प्लस बी बरोबर सी, ए मायनस बी बरोबर डी. 4 आणि 5चे ॲडिशन केली, ए भेटलं. 4 आणि 5चं सबट्रॅक्शन केलं, बी भेटलं. ए बीच्या किमती, ए प्लस बीच्या किमती, ए मायनस बीच्या किमती इक्वेशन 3मध्ये पुट केल्या, रिक्वायर्ड प्रूफ भेटला. आता चौथा प्रूफ तुम्हाला घरच्या घरी करायचा आहे. फक्त मी सांगतो काय येईल पहा. इथं आलेला आहे तुमचा कॉस सी मायनस कॉस डी -2 साइन सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2. इथं येणार तुमचं कॉस ए प्लस बी, इथं येणार कॉस ए मायनस बी, इथं येणार तुमचे मायनस साईनवर लक्ष द्या. ते आल्यानंतर ए प्लस बी बरोबर सी घ्या, ए मायनस बी बरोबर डी घ्या. चौथाही प्रूफ तुम्ही सिमिलरली प्रूव्ह करू शकता. सिमिलरली पहा, सिमिलरली प्रूफ नंबर 4 हा येईल तुमचा कॉस सी मायनस कॉस डी इज इक्वल टू -2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तुम्ही या पिरियडमध्ये 4ही प्रूफ कसे तयार करायची, कोणची टेक्निक अप्लाय करायची ते तुम्हाला समजलं. एकदा आपण फॅक्टरायझेशनचे 4 आणि डी फॅक्टरायझेशनचे 4 याची एकदा रिव्हिजन कवर करू. पहा, फॅक्टरायझेशन आत्ता सांगितलं तेच. तुमचा आला या ठिकाणी साइन सी प्लस साइन डी, दुसरा आला साइन सी मायनस साइन डी, इथं आला कॉस सी प्लस कॉस डी, इथं आला कॉस सी मायनस कॉस डी. हे 4 फॅक्टरायझेशन तुम्हाला चार्ट बनवायचा. हे 4च्या 4 लिहून घेतले तुम्ही. आता 4 डी फॅक्टरायझेशन. डी फॅक्टरायझेशन एकदम महत्त्वाचे, लक्षात कसे ठेवायचे पहा. 2 टाइम साइन ए कॉस बी, 2 टाइम कॉस ए साइन बी, 2 टाइम कॉस ए कॉस बी, 2 टाइम साइन ए साइन बी. आजचं व्हिडिओ लेक्चर पाहिल्या तुम्हाला एक काम करायचं. दिलेल्या प्रॉब्लेममध्ये फॅक्टरायझेशन आणि डी फॅक्टरायझेशनचे 8चा तुम्हाला चार्ट तयार करायचा. हा चार्ट तुम्ही पाहिला. 2 टाइम साइन ए कॉस बीचं कन्व्हर्शन ॲडिशन सबस्ट्रॅक्शनमध्ये करायचं. पहिला साइन दुसरा कॉस असेल तर साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी असतो. पहिल्या प्रूफमध्ये इक्वेशन 3 आलं होतं. पहिले कॉस नंतर साइन असेल तर साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी असतो. पहिले कॉस नंतर साइन असेल तर फक्त प्लसच्या ऐवजी मायनस साइन या ठिकाणी डिटर्मिन होते.
तिसऱ्यामध्ये दोन्हीच्या दोन्ही कॉस असेल तर कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी डिटरमाइन होतो. आणि चौथ्यामध्ये तुमचा कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी तयार होतो. चौथा जरा डिफरंट फॉर्म्युला आहे, तर तुम्हाला शांततेने ऑब्झर्व करायचा. 2 टाइम्स साइन ए साइन बी असेल तर कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. अशा प्रकारे 4 फॅक्टरायझेशन 4 डिफॅक्टरायझेशनचे प्रूफ भेटले. 4ही प्रूफ लिहून पहा. सो स्टॉप हिअर. थँक्यू.